दरम्यान काल नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असून देखील 5 जणांना भाजपने पक्षप्रवेश दिलाय। दरम्यान एकच दिवसामध्ये प्रवेश केलेल्या मंडळींचे प्रभाग 13 मध्ये पॅनल देखील तयार झाले। प्रचार पत्रक देखील छापून आलेत आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रचार देखील सुरू केला। प्रवेश केलेले ठाकरे गटाचे माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, माजी महापौर विनायक पांडे यांच्या सुनबाई अदिती पांडे आणि शरद पवार गटाचे माजी आमदार नितीन भोसले यांच्या सुनबाई पूनम भोसले यांचं पॅनल तयार झालंय आणि आज त्यांनी जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। आणि या सर्व संभाव्य उमेदवारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मशाल आणि काँग्रेसची मफलर बघायला मिळत होती। आज त्यांच्या गळ्यात भाजपची खरं तर मफलर देखील आलेली आहेत। आपण जर बघितलं तर कालचा दिवस हा घडामोडींचा होता। माजी महापौर यतीन वाघ जे ठाकरे यांच्या सेनेत होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता। आणि आज आपण बघितलं तर प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी प्रचाराला देखील त्यांनी सुरुवात केली आहे। महाराज काय आज प्रचार करतायत? कालपर्यंत मशाल सांगवलात होता, आज भाजप सांगावं लागते कमळ। देव, देश आणि धर्माकरता सर्वस्व अर्पण करणारी आपली संस्कृती नाशिक शहरामध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कायमस्वरूपी विकास कामे कशी होतील आणि ह्या शहराचा विकास सुचिरबुद्ध असा कसा होईल या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। कारण सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन होत असताना शहर विकासाच्या दृष्टीने अनेक कामांचा अंतर्भाव त्यामध्ये होणं अत्यावश्यक आहे। जी कामे कायमस्वरूपी शहराच्या दृष्टीने गरजेची व कायमस्वरूपी ती वापरात राहतील अशा दृष्टीने होणे अत्यंत गरजेचे आणि त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ह्या प्रवाहामध्ये सामील झालेलो आहोत। पण आज एकच दिवसामध्ये म्हणजे काय अडचणी काय येत आहेत का? आता तो मशाल सांगत होता, आता भाजप सांगतोय, किंवा काय मतदानापर्यंत कसे पोहोचणार आहेत? आता निवडणुकीकरता वेळ अतिशय थोडा राहिलेला आहे आणि त्यामुळे सर्व जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे तात्काळ आम्ही प्रचाराला लागलेलो सहभागी होता येईल हा दृष्टिकोन माझ्या डोळ्यासमोर। काय अडचणी येतात? काँग्रेसमध्ये अडचणी काहीच नाही आहे। मी काँग्रेसच्या कुठल्याच पदाधिकाऱ्यावर याच्यावर मी दोष देणार नाही, परंतु जे लक्ष पक्ष संघटनेकडे द्यायला पाहिजे होतं तर ते न दिल्यामुळे मग त्याच्यामध्ये काय असं कोणी एकच यांनी हे केलं किंवा काय अशातलं काही भाग नाही आहे, परंतु ते न दिल्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पक्ष ॲटोमॅटिक क्षीण होत गेला आणि मग जे काही कामाला आपल्याला जी संधी मिळते किंवा जे लोक आपल्या भरोशावर आपल्याला निवडून देत आहेत तर त्यांची कामच करणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे। अंतर्गत प्रश्न आम्ही करू। एकंदरीत आपण बघितलं तर 4ही उमेदवार आहेत, भाजपचा करता पॅनल देखील झालेला आहेत आणि प्रचाराला आता कमी दिवस राहिले, त्यामुळे प्रचाराला सुरुवात केली। विकासाच्या मुद्द्यावर कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा प्रवेश केला आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन के पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।